नमस्कार मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण एम-एस-टी-सी-ई-टी पी-वाय-क्यूज बघणार आहे. टॉपिक आहे आपला वन डायमेन्शनल मोशन, 1D मोशन. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूयात. फर्स्ट क्वेश्चन. इफ अ बॉल इज थ्रोन वर्टिकली अपवर्ड विथ स्पीड u, द डिस्टन्स कव्हर बाय इट ड्युरिंग द लास्ट t सेकंड्स ऑफ इट्स असेंट इज. ओके. तर इथे काय म्हटलंय, एक पार्टिकल आहे, राईट. अ बॉल इज थ्रोन इन द अपवर्ड डायरेक्शन, ओके, विथ इनिशियल वेलॉसिटी u. आता हा पार्टिकल वरती जाणार, ठीक आहे, टॉपमोस्ट हाईट अटेंड करेल आणि त्याच्यानंतर हा पार्टिकल खाली येणार आहे. ठीक आहे. तर आपल्याला क्वेश्चनमध्ये म्हटलं आहे की द डिस्टन्स कवर बाय इट ड्युरिंग लास्ट टी सेकंड. ओके. सपोज ह्या टाईमला जर याची वेलॉसिटी 0 होत असेल, ओके, तर ह्या लास्ट टी सेकंड्समध्ये डिस्टन्स किती ट्रॅव्हल झालं हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. म्हणजे पार्टिकल बघा पहिले इथे आहे, मग इथनं पार्टिकल इथे गेला, ओके, लास्ट टी सेकंडमध्ये हे डिस्टन्स एस ट्रॅव्हल झालं आहे. ठीक आहे. सो वी नो फायनल वेलॉसिटी आपली 0 आहे. आता इथे ह्या पॉईंटला वेलॉसिटी किती असेल हे तर आपण फाइंड आउट नाही करू शकत, कारण इनिशियल वेलॉसिटी आपल्याला यू गिवन आहे, हे हाईट आपल्याला माहिती नाही आहे. ठीक आहे. तर आपण काय करणार बघा, इथे हा जो पार्टिकल आहे, हा पार्टिकल मग परत खाली येणार इथपर्यंत, बरोबर. सो आणि खालच्या डायरेक्शनमध्ये बघा जी लागत आहे, आणि जी तर काय आहे, कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. ॲक्सिलरेशन तर कॉन्स्टंट आहे. ओके. सो इथून वरती जाण्यासाठी लागणारा टाईम किंवा इथून इथपर्यंत खाली येण्यासाठी लागणारा टाईम काय असणार, सेमच असेल. तर आपण इथनं तो टाईम फाइंड आउट करणार. ठीक आहे. तर इथे बघा इनिशियल वेलॉसिटी आपली 0 आहे, राईट. आता इनिशियल वेलॉसिटी 0 आहे, हे एस आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, टी सेकंडमध्ये विचारलं आहे. ओके. सो हाऊ वी कॅन फाइंड आउट, सी एस इक्वल्स टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर, आपण हे इक्वेशन यूज करणार. ओके. इन विच डायरेक्शन, वाय डायरेक्शन. सो डिस्प्लेसमेंट इन वाय डायरेक्शन किती रे, मायनस एस, बरोबर, मायनस एस, विच इज इक्वल्स टू इनिशियल वेलॉसिटी 0, कारण आपला इनिशियल पॉईंट हा आहे. ठीक आहे. सो दिस इज हाफ ॲक्सेलरेशन इन वाय डायरेक्शन मायनस जी इंटू टी स्क्वेअर. ठीक आहे. सो दिस मायनस मायनस विल बिकम प्लस. तर इथे टीची व्हॅल्यू किती येत आहे, 2s बाय जी, राईट, 2s बाय जी अंडर रूट, राईट. दिस इज द व्हॅल्यू ऑफ टी हिअर. ओके. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे डिस्टन्स ट्रॅव्हल. ओके. डिस्टन्स ट्रॅव्हल म्हणजे एसची व्हॅल्यू फाइंड आउट. ओके, वेट, सॉरी, इथे डिस्टन्स ट्रॅव्हल तर सरळ येऊन जाईल बघा. इथे आपण टाईम फाइंड आउट केला, डिस्टन्स फाइंड आउट करायचं, तर एस इक्वल्स टू हाफ जी टी स्क्वेअर आहे, राईट. सो हाफ जी टी स्क्वेअर म्हणजे ऑप्शन डी इथे करेक्ट आहे. अंडरस्टूड. नेक्स्ट क्वेश्चन. A car moving at a speed v is stopped in a certain distance when brakes produce a deceleration a. If the speed of the car is n into v, what must be the deceleration of car to stop it in the same distance and in the same time. ठीक आहे. सेम डिस्टन्स आणि सेम टाईममध्ये कारला थांबवायचं आहे. ओके. सो अ कार इज मुव्हिंग विथ स्पीड व्ही अँड इट स्टॉप बाय सर्टन डिस्टन्स. ठीक आहे. तर इथे जर लेट्स से दिस इज द कार विच इज मुव्हिंग विथ सर्टन स्पीड व्ही अँड इट इज स्टॉप, म्हणजे फायनल जे वेलॉसिटी असणार आहे याची, ओके, ते 0 असेल फायनल वेलॉसिटी, राईट. वेन ब्रेक इज प्रोड्यूस ॲक्सिलरेशन, आणि ते ॲक्सिलरेशन किती आहे, ए, म्हणजे ब्रेक इज प्रोड्यूस डी ॲक्सिलरेशन, म्हणजे ते मायनस ए घ्यावं लागेल, राईट. सो इथनं जर मी इक्वेशन लिहिलं रे, व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस 2as. का बरं हे इक्वेशन यूज करते, कारण फायनल वेलॉसिटी 0 आहे, इनिशियल वेलॉसिटी माहिती आहे, ॲक्सेलरेशन पण माहिती आहे. ठीक आहे. तर इथे फायनल वेलॉसिटी 0, इनिशियल वेलॉसिटी व्ही दिलं आहे आपल्याला, प्लस 2 इंटू एची व्हॅल्यू मायनस ए इंटू एस. ठीक आहे. तर इथे एसची व्हॅल्यू बघा काय येते, इट इज व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय 2a, राईट. दिस इज द व्हॅल्यू ऑफ एस. इतकं डिस्प्लेसमेंट आहे. आता काय म्हटलं आहे, इफ द स्पीड ऑफ कार इज एन टाइम्स व्ही, व्हॉट मस्ट बी द डिॲक्सिलरेशन ऑफ कार टू स्टॉप इट इन द सेम डिस्टन्स. ह्या सेम डिस्टन्सला ते कार स्टॉप झाली पाहिजे इन सेम टाईम. तर डिॲक्सिलरेशन काय असेल, ओके. तर सेम फॉर्म्युला, व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस 2as. ठीक आहे. सो फायनल स्पीड तर 0च, इनिशियल स्पीड आता किती म्हटलं आहे रे, एन इंटू व्ही याचा स्क्वेअर, ओके, प्लस 2 ॲक्सिलरेशन समथिंग ए डॅश, इथे ॲक्सिलरेशन समथिंग ए डॅश, आणि एसची व्हॅल्यू किती असणार, इट इज व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय 2a. हेच पुट करणार इथे आपण. ठीक आहे. सो देअर फोर दिस
एन स्क्वेअर व्ही स्क्वेअर, हे इकडे गेल्यावर मायनस, विच इज इक्वल्स टू, आणि हे डी ॲक्सिलरेशनच आहे आपला, तर हे पण मायनस असेल, एची व्हॅल्यू मायनस आहे. सो दिस इज मायनस 2a डॅश व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय 2a, असं काहीतरी इक्वेशन येत आहे. आता याच्यामध्ये व्ही स्क्वेअर कॅन्सल होत आहे बघा, राईट, आणि इथे हा 2 पण कॅन्सल होत आहे रे. तर ए डॅशची व्हॅल्यू आपल्याला काय मिळत आहे, इट इज एन स्क्वेअर इंटू ए, आणि हे मायनस मायनस तर प्लस बनून जाईल. ठीक आहे. सो ए डॅशची व्हॅल्यू काय आली रे, एन स्क्वेअर इंटू ए. सो ऑप्शन बघा इथे सी करेक्ट आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. A boy threw a ball vertically upward from a bridge with 5 meter per second. It strikes the water surface after 2 seconds. The height of the bridge is. ठीक आहे. कन्सिडर करा हा एक ब्रिज आहे. ठीक आहे, आणि खाली वॉटर आहे. इथनं एक बॉल आपण वरती फेकला. ओके, विथ वेलॉसिटी, इनिशियल वेलॉसिटी 5 मीटर पर सेकंड. आता हा बॉल वरती जाणार, मग खाली येणार. ठीक आहे. तर पाण्यामध्ये वॉटरच्या सरफेसवर किती वेळात येत आहे तो बघा, टाईम टी इक्वल्स टू 2 सेकंड्समध्ये. ठीक आहे. तर इथे आपण कुठलं इक्वेशन यूज करू शकतो, सो वी हॅव टू फाइंड आउट दी हाईट, राईट. हाईट जर फाइंड आउट करायची असेल तर आपण कुठलं इक्वेशन यूज करू शकतो बघा, एस इक्वल्स टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर, हे इक्वेशन यूज करू शकतो. इन विच डायरेक्शन रे, वाय डायरेक्शनमध्ये. एस इज वॉट, डिस्प्लेसमेंट इन वाय डायरेक्शन. किती आहे, हाईट ऑफ दिस ब्रिज. ओके, मायनस एच घ्यावं लागेल, डाऊनवर्ड डायरेक्शन आहे. वेलॉसिटी इन वाय डायरेक्शन 5 इंटू दिस टाईम. ओके, टाईम दिला आहे आपल्याला बघा 2 सेकंड, अँड दिस इज मायनस हाफ. इथे बघा ॲक्सेलरेशन वाय डायरेक्शन मायनस जी ना, तर इथे म्हणून मायनस दिलं इंटू दिस इज जी इंटू 2चा स्क्वेअर, दॅट इज 4. बरोबर आहे. सो दिस इज मायनस एच विच इज इक्वल्स टू 10 मायनस जीची व्हॅल्यू 10 दिली आहे बघा इथे. सो दिस इज 5 इंटू 4, म्हणजे हे किती रे, मायनस 10 मायनस एच, देअर फोर एच इज वॉट रे, इट इज 10 मीटर. ठीक आहे. सो ऑप्शन डी इज करेक्ट हियर. नेक्स्ट क्वेश्चन. द ॲक्सिलरेशन ए टाइम टी ग्राफ फॉर द बॉडी स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट इज गिवन बिलो. द मॅक्सिमम स्पीड ऑफ द बॉडी इज. ठीक आहे, मॅक्सिमम स्पीड आपल्याला इथे फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे. तर मॅक्सिमम स्पीड इथे कसं काढणार बघा. आता ॲक्सिलरेशन वर्सेस टाईम ग्राफ जर असेल तर एरिया अंडर द कर्व जो आहे रे, तो असते आपली चेंज इन वेलॉसिटी. दिस इज चेंज इन वेलॉसिटी. ओके, बट आपल्याला इथे विचारलं आहे की मॅक्सिमम स्पीड. ओके, आणि चेंज इन स्पीड इज नथिंग बट व्ही फायनल मायनस व्ही इनिशियल. ठीक आहे, व्ही फायनल मायनस व्ही इनिशियल. ओके, सो मॅक्सिमम स्पीड ऑफ द बॉडी. ठीक आहे, मॅक्सिमम स्पीड आपल्याला विचारलं आहे. आता ह्या डायग्राममध्ये सी, इथे ॲक्सिलरेशन किती आहे, 8. हळूहळू ॲक्सिलरेशन कमी होत आहे. ठीक आहे, हळूहळू ॲक्सिलरेशन कमी होत आहे, बट ॲक्सिलरेशन आहे रे. ठीक आहे, असं नाही ॲक्सिलरेशन 0 झालं किंवा ॲक्सिलरेशन निगेटिव्ह आहे, असं नाही आहे. ॲक्सिलरेशन पॉझिटिव्हच आहे, बट फक्त ॲक्सिलरेशनची व्हॅल्यू कमी होत आहे. तर त्याच्यामुळे जे वेलॉसिटी आहे, ओके, वेलॉसिटी तर वाढतच राहणार आहे. तर ॲक्सिलरेशन जर तुम्ही बघाल तर हळूहळू कमी होत आहे. ओके, सो ॲक्सिलरेशन ह्या पॉईंटला ॲट टाईम टी इक्वल्स टू 10 सेकंडला ॲक्सिलरेशन 0 होत आहे, म्हणजे मॅक्सिमम स्पीड जी असेल ते ह्याच टाईमला असणार आपली. सो मॅक्सिमम स्पीड ह्या टाईमला असेल म्हणजे काय रे, मॅक्सिमम स्पीड कसं काढणार, एरिया अंडर दी कर्व. ठीक आहे, तर याचा एरिया ट्रायंगल आहे, हाफ इंटू बेस इंटू हाईट. ओके, सो दिस इज 5 अँड दिस इज वॉट रे, 40 मीटर पर सेकंड. सो दिस इज अवर मॅक्सिमम स्पीड. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. At any time t, the coordinate of moving particle x and y is this. The speed of particle is. ठीक आहे, आपल्याला स्पीड विचारलाय, एक्स कॉर्डिनेट दिलाय काय, ए टी स्क्वेअर. आता इथनं वेलॉसिटी इन एक्स डायरेक्शन फाइंड आउट करू शकतो, कसं काढणार, डी एक्स बाय डी टी. सो इट विल बिकम 2at. ठीक आहे. सिमिलरली वाय कॉर्डिनेट दिलाय काय, बी इंटू टी स्क्वेअर. ओके, इथनं वेलॉसिटी इन वाय डायरेक्शन फाइंड आउट करू शकतो, डी वाय बाय डी टी. सो दिस इज 2 टाइम्स बी इंटू टी. ओके, सो वेलॉसिटी कसं काढणार रे, इट इज द रिझल्टंट वेलॉसिटी इन एक्स डायरेक्शनचा स्क्वेअर प्लस वेलॉसिटी इन वाय डायरेक्शनचा स्क्वेअर. सो दिस इज अंडर रूट ऑफ 4a स्क्वेअर टी स्क्वेअर प्लस 4b स्क्वेअर टी स्क्वेअर. ठीक आहे, तर इथनं 2t कॉमन निघेल बाहेर आणि आतमध्ये ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. तर हे झालं आपला आन्सर. कुठला ऑप्शन मॅच करत आहे बघा, ऑप्शन ए मॅच करत आहे इथे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. A body
अ बॉडी स्टार्ट फ्रॉम रेस्ट म्हणजे इनिशियल वेलोसिटी काय रे 0 अँड मूव्ह विथ अ युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. द रेशो ऑफ द डिस्टन्स कवर बाय बॉडी इन द nth सेकंड ओके ऑफ इट्स मोशन टू द टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल इन n सेकंड. ठीक आहे. तर डिस्टन्स कवर बाय बॉडी इन nth सेकंडचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. एस एन इज इक्वल्स टू वॉट रे, इट इज यू प्लस ए बाय 2n-1 हा फॉर्म्युला आहे. सो इनिशियल वेलॉसिटी इथे 0 आहे. सो डिस्टन्स ट्रॅव्हल इन nth सेकंड इज ए बाय 2 इन ब्रॅकेट 2n-1. ठीक आहे. त्याच्यानंतर काय म्हटलं आहे, टू दी टोटल डिस्टन्स कसं काढणार, एस इक्वल्स टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. ठीक आहे. इन n सेकंड ना, तर इथे टीच्या जागी n स्क्वेअर लिहावं लागेल. इथे पण यू इन टू एन. ठीक आहे. इनिशियल वेलॉसिटी तर 0च आहे म्हणजे हे 0च होऊन जाईल. सो देअर फोर इथे टोटल डिस्टन्स किती आले रे, इट इज हाफ ए एन स्क्वेअर. ठीक आहे. तर हे एक आपल्याकडे इक्वेशन आहे राईट, हे आपल्याकडे एक दुसरं इक्वेशन आहे. ठीक आहे. आता ह्या दोघांचा रेशो आपल्याला विचारलं ना, द रेशो यस. ओके. सो दिस एस एन डिवायडेड बाय एस टी. एस एन किती, ए बाय 2, दिस इज 2n-1. ओके. दिस इज हाफ ए एन स्क्वेअर. तर हाफ कॅन्सल, ए कॅन्सल रे, काय उरत आहे बघा 2n-1 डिवायडेड बाय एन स्क्वेअर. तर याला आपण लिहू शकतो 2n डिवायडेड बाय एन स्क्वेअर -1 डिवायडेड बाय एन स्क्वेअर. एक एन कॅन्सल. सो दिस इज 2/n-1 अपॉन एन स्क्वेअर. तर कुठला ऑप्शन आपल्याला करेक्ट दिसत आहे बघा, 2/n-1 अपॉन एन स्क्वेअर. ऑप्शन सी इज करेक्ट हिअर. समजलं. नेक्स्ट क्वेश्चन. सो नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणत आहे, द velocity time graph of a body moving in a straight line is shown in figure. The ratio of displacement to distance travel by the body in time 0 to 8 सेकंड इज. ठीक आहे. 0 to 8 सेकंड पर्यंत डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्सचा रेशो विचारला आहे आपल्याला रे. ठीक आहे. आणि ग्राफ बघा काय, पहिले वेलॉसिटी 3 आहे, त्याच्यानंतर वेलॉसिटी -2. ठीक आहे. त्याच्यानंतर वेलॉसिटी 2. ओके. वेलॉसिटी वर्सेस टाइम ग्राफ दिला आहे. आता वेलॉसिटी वर्सेस टाइम ग्राफ जर असेल, वेलॉसिटी वर्सेस टाइम ग्राफ जर असेल रे, तर एरिया अंडर द कर्व इज नथिंग बट व्हॉट, डिस्प्लेसमेंट. बरोबर. एरिया अंडर द कर्व काय असते, डिस्प्लेसमेंट. आता पहिले आपण डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करून घेऊ. आता डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करताना हा जो एरिया आहे, ठीक आहे, हा प्लस होणार आणि हा जो एरिया आहे हा मायनस होणार रे. ठीक आहे. कारण इथे बघा निगेटिव्ह -2 आहे. ओके. बट डिस्टन्स कॅल्क्युलेट करताना हा एरिया हे सर्व ॲड करावं लागेल. ठीक आहे. निगेटिव्ह जरी असेल तरी ते ॲड करावं लागेल. डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करताना निगेटिव्ह जर असेल तर ते सबट्रॅक्ट करावं लागेल. ठीक आहे. तर आपण पहिले डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करू रे. डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करू. कसं करणार बघा, पहिले याचा एरिया बघू काय. ओके. याचा एरिया काय असणार, इट इज रेक्टँगल आहे, तर त्याचा एरिया इट इज 2 × 3. बरोबर. त्याच्यानंतर याचा एरिया, आता याचा एरिया सबट्रॅक्ट करावा लागेल राईट. सो दिस इज वॉट रे -2 × 1. ठीक आहे. त्यानंतर याचा एरिया इट इज वॉट 2 × 2. बरोबर. इथे +2 × 2. ठीक आहे. त्यानंतर याचा एरिया दॅट इज -2 × 1. -2 × 1. ठीक आहे. त्यानंतर हा एरिया हा किती, इट इज +2 × 2. बरोबर. ओके. तर हा एरिया आता बघू किती होते, दिस इज 6 - 2 + 4 -2 + 4. ठीक आहे. तर हे तर झालं रे कॅन्सल. तर इथे आला बघा 10. डिस्प्लेसमेंट किती येते 10. ठीक आहे. आता ह्या सर्वांना जर ॲड केला आपण, हा सर्व एरिया जर आपण ॲड केला तर आपल्याला डिस्टन्स मिळणार. आता ॲड म्हणजे काय, हे जे व्हॅल्यू आले यालाच ॲड करून टाकू आपण. 6 + 2 + 4 + 2 + 4. बरोबर. ओके. सो दिस इज वॉट रे, दिस इज 8 + 4 दॅट इज 12. 12 + 2 it is 14 plus this 6 18. Okay. So this is 10/18. बरोबर. 10/18 that is what right. This is 5 divided by 9. तर ऑप्शन बघा इथे सी करेक्ट आहे. ठीक आहे. सो ऑप्शन सी इज करेक्ट इन दिस क्वेश्चन. समजला प्रश्न. चला नेक्स्ट क्वेश्चन इज टू बॉडीज A and B move in a straight line
starting from same position, body A move with a constant velocity u and body move with a constant acceleration a. When their velocity become equal, the distance between them is. ठीक आहे, इथे दोन बॉडीज आहे. एक बॉडी विच इज मुव्हिंग विथ अ कॉन्स्टंट वेलॉसिटी u. ठीक आहे, एक दूसरी बॉडी आहे. लेट्स से दिस इज बॉडी बी. दिस इज मुव्हिंग विथ अ कॉन्स्टंट ॲक्सेलरेशन ए. आता जे कॉन्स्टंट ॲक्सेलरेशनने मूव्ह करत आहे त्याचा इनिशियल वेलॉसिटी 0 कन्सिडर करू आपण. आता ॲट एनी टाईम टी, काहीतरी टाईम टी नंतर इथे लेट्स से ए पार्टिकल आला आहे रे. ठीक आहे, तर डिस्प्लेसमेंट इज इक्वल्स टू आपण काय लिहू शकतो, इट इज वेलॉसिटी इन टू टाईम, राईट, ॲट एनी टाईम टी. आता ॲट एनी टाईम टीसाठी पार्टिकल बीसाठी जर मला इक्वेशन लिहायचं असेल ज्याची फायनल वेलॉसिटी वाढत जाईल ना, आता ते कसं काढणार आपण, व्ही इक्वल्स टू यू प्लस एटीनी. तर इनिशियल वेलॉसिटी आपण पार्टिकल बीसाठी 0 कन्सिडर केली आहे रे. ठीक आहे, सेम टाईम सो दिस व्ही इज इक्वल्स टू ए इंटू टी येते बघा. ठीक आहे, तर इथनं मी टाईमचं इक्वेशन आणि क्वेश्चनमध्ये बघा काय म्हटलं आहे. ओके, बॉडी ए मूव विथ अ कॉन्स्टंट वेलॉसिटी यू अँड बॉडी मूव विथ अ कॉन्स्टंट ॲक्सेलरेशन ए वेन देअर वेलॉसिटी बिकम इक्वल. तर मी असं कन्सिडर करतो की ह्या पर्टिक्युलर टाईमला यांची वेलॉसिटी सेम झाली असेल. तर वेलॉसिटी काय गिवन आहे याची यू, तर याची पण वेलॉसिटी किती बनेल रे, यू बनेल. सो यू इक्वल्स टू ए इंटू टी लिहू शकतो. म्हणजेच इथनं टीची व्हॅल्यू यू अपॉन ए लिहू शकतो आपण. ठीक आहे, आता लेट्स से हा पार्टिकल इथे आला, हा पार्टिकल इथे आहे. तर ह्या टाईमला आणि ह्या डिस्टन्सला ह्या S1 दिस इज लेट्स से S1 अँड दिस इज लेट्स से S2. ठीक आहे, तर ह्या पर्टिक्युलर डिस्टन्सला या दोघांची वेलॉसिटी जी आहे ती सेम झाली. तर डिफरन्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे S1 दिस इज S1 मायनस S2. ठीक आहे, तर S1 इज व्हॉट, इट इज यू इंटू टी मायनस S2चं कसं लिहिणार आपण इक्वेशन बघा, इट इज यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर असं लिहावं लागेल. ठीक आहे, कारण ॲक्सिलरेटेड मोशन आहे, ॲक्सिलरेशन दिलं आहे. इनिशियल वेलॉसिटी याची 0 आहे, म्हणजे इक्वेशन इट इज यू टी मायनस हाफ ए टी स्क्वेअर असं काहीतरी बनेल. सो दिस इज यू इंटू टीची व्हॅल्यू किती आहे रे, यू बाय ए, म्हणजे यू स्क्वेअर बाय ए बनेल मायनस हाफ दिस इज ए आणि टीची व्हॅल्यू किती आहे, इट इज यू स्क्वेअर बाय ए स्क्वेअर. तर एक ए तर इथे कॅन्सल झाला रे. काय मिळत आहे बघा, यू स्क्वेअर बाय ए मायनस दिस इज हाफ यू स्क्वेअर बाय ए. ठीक आहे, तर ॲन्सर येणार यू स्क्वेअर बाय 2a. ओके, सो दिस इज द डिस्टन्स ऑर सेपरेशन यू कॅन से, जिथे दोघांची वेलॉसिटी जी आहे ते सेम झाले. म्हणजे जेव्हा हा पार्टिकल ए इथे आहे S1 डिस्टन्स, पार्टिकल बी इथे आहे S2 डिस्टन्स. ठीक आहे, पार्टिकल बी इथे आहे, पार्टिकल ए इथे आहे. तर ह्या दोघांमधलं सेपरेशन आपल्याला फाइंड आउट करायचं होतं, जे की आलं हे यू स्क्वेअर अपॉन 2a. नेक्स्ट क्वेश्चन, अ बॉडी ट्रॅव्हलिंग विथ अ युनिफॉर्म ॲक्सेलरेशन क्रॉसेस 2 पॉईंट्स A and B with velocity 20 meter per second and 30 meter per second respectively. The speed of body at the midpoint of A and B is. Okay, so हा एक पॉईंट A आहे रे, हा आपला दुसरा पॉईंट B which is separated by distance S. Okay, and this is the midpoint, so this distance will become S by 2. तर जेव्हा पॉईंट A ला ते बॉडी आहे, सो त्याची स्पीड किती, 20 मीटर पर सेकंड. and when it is at point B त्याची स्पीड आहे 30 मीटर पर सेकंड. ठीक आहे, तर इथे आपल्याला फायनल वेलॉसिटी, इनिशियल वेलॉसिटी माहिती आहे रे, डिस्टन्स माहिती आहे. ओके, सो वी कॅन यूज थर्ड इक्वेशन. तर तिसरं इक्वेशन काय बघा, व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस 2as. ओके, सो फायनल वेलॉसिटी 30चा स्क्वेअर म्हणजे 920चा स्क्वेअर, दॅट इज 400 प्लस 2as. ठीक आहे, so this is 500 which is equals to 2as. So as will be equals to what, 500 by 2, that is 250. ठीक आहे, आता बघा a into s याची व्हॅल्यू आपण नेक्स्ट इक्वेशनमध्ये यूज करू. ओके, सो आपल्याला विचारलं आहे की ह्या मिड पॉईंटला स्पीड किती असेल. ठीक आहे, तर आता आपण काय करणार, ह्या पॉईंटला एला आणि इथे मिड पॉईंटला सेम इक्वेशन आपण यूज करणार आहे. ठीक आहे, आता फायनल वेलॉसिटी आपली व्ही आहे, व्ही स्क्वेअर. ओके, इनिशियल वेलॉसिटी 20चा स्क्वेअर दॅट इज 400 प्लस
2as. आता इथे एस किती आहे रे, s/2 बरोबर. इथे लिहावं लागेल आपल्याला s/2. 2 कॅन्सल झाला. सो व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू 400 प्लस बघा ए इंटू एस येत आहे. ए इंटू एसची व्हॅल्यू आहे आपल्याकडे ऑलरेडी, दॅट इज 250. सो व्ही स्क्वेअर किती रे, इट इज 650. देअरफॉर व्ही इज व्हॉट, इट इज अंडर रूट ऑफ 650. ठीक आहे. तर याला जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर हे नियर अबाउट 25.5च्या जवळपास येते. ओके, सो ऑप्शन बी इथे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन. The coordinates of a moving particle at any time t are given by x equals to alpha t cube and y equals to beta t cube. Okay, where alpha and beta are constant. The speed of particle at time t is given by. Okay, तर सेम असा प्रश्न आपण पहिले केला आहे बघा आता. सो एक्स आपल्याला गिवन आहे अल्फा इंटू टी क्यूब. सो देअर फॉर वेलॉसिटी अलॉंग एक्स इज व्हॉट, इट इज डी एक्स बाय डी टी. सो इट इज 3 अल्फा टी स्क्वेअर. Similarly, y आपल्याला गिवन आहे, इट इज बीटा टी क्यूब. देअरफॉर वेलॉसिटी अलॉंग y इज व्हॉट, इट इज डी वाय बाय डी टी. सो इट इज 3 बीटा टी स्क्वेअर. ओके, आपल्याला वेलॉसिटी फाइंड आउट करायची आहे. सो दिस विल बिकम व्ही एक्स स्क्वेअर प्लस व्ही वाय स्क्वेअर अंडर रूट, राईट. सो ह्याला जर आपण सॉल्व केलं, दॅट इज 9 अल्फा स्क्वेअर टी रेस टू पॉवर 4 प्लस 9 बीटा स्क्वेअर टी रेस टू पॉवर 4. तर इथनं बघा 9ला बाहेर काढलं आणि टी रेस टू पॉवर 4ला जर बाहेर काढलं तर इथे 3 टी स्क्वेअर अंडर रूट ऑफ अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर होणार. ठीक आहे. तर कुठलं ऑप्शन करेक्ट दिसत आहे आपल्याला, इट इज ऑप्शन टी इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. A ball is released from top of a tower of height h meter. It takes t seconds to reach the ground. The height of ball from the ground after t by 4 second is. ओके, तर h हाईटवरनं आपण एक बॉल रिलीज केला आहे. ठीक आहे. खाली येण्यासाठी त्याला टी सेकंड्स टाईम लागत आहे. सो इथे जर मी एस इक्वल्स टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर इक्वेशन जर यूज केलं, एस इज डिस्प्लेसमेंट इन वाय डायरेक्शन. बॉल खाली येत आहे म्हणजे इथे मायनस एच बरोबर, डाऊनवर्ड डायरेक्शन इज निगेटिव्ह. इनिशियल वेलॉसिटी तर झिरोच आहे. and this is acceleration in y direction minus g. So this is minus 1/2 g capital T square बरोबर. This is the time required to reach at the ground. Now minus minus plus बनेल. ओके, तर इथनं मी t ची जे व्हॅल्यू आहे रे, ओके, टी स्क्वेअर इज इक्वल्स टू 2h बाय जी लिहू शकतो बरोबर. हे झाली टी स्क्वेअरची व्हॅल्यू. आता क्वेश्चनमध्ये आपल्याला काय म्हटलं आहे, द हाईट ऑफ बॉल फ्रॉम द ग्राउंड आफ्टर टी बाय 4 सेकंड. ओके, म्हणजे हे बघा टी सेकंडमध्ये जर खाली येत आहे तर टी बाय 4 सेकंडमध्ये बॉल इथे कुठेतरी असणार. ठीक आहे. तर इथे जेव्हा बॉल असेल तर ग्राउंडपासून त्याची हाईट किती आहे हे फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे लेट से हे जर डिस्टन्स मी वाय कन्सिडर केलं, वायची जर व्हॅल्यू मी फाइंड आउट केली रे आणि एचमधनं जर सबट्रॅक्ट केली तर मला हे आन्सर मिळणार. ठीक आहे. सो आता आपण वायची व्हॅल्यू फाइंड आउट करू. सेम इक्वेशन यूज करणार, एस इक्वल्स टू यू टी प्लस हाफ जी टी स्क्वेअर. ओके, सॉरी इथे मायनस. ओके, एस इक्वल्स टू यू टी मायनस हाफ जी टी स्क्वेअर. ठीक आहे. आता इथे डायरेक्ट मायनस जी टी घेतले रे मी. सो एस इज व्हॉट, डिस्प्लेसमेंट इन वाय डायरेक्शन, दॅट इज मायनस वाय, खालच्या डायरेक्शनमध्ये आहे म्हणून. दिस इज 0, दिस इज मायनस हाफ जी. टाईम किती रे, टी बाय 4, टी बाय 4चा स्क्वेअर म्हणजे टी स्क्वेअर बाय 16. ओके, सो दिस इज प्लस बरोबर. सो दिस वाय विल बिकम व्हॉट, इट इज जी टी स्क्वेअर बाय 32. हे काहीतरी बनत आहे बरोबर. आणि आपल्याला फाइंड आउट करायचं, हे तर वाय मिळालं, आपल्याला हे डिस्टन्स फाइंड आउट करायचं बघा, दॅट इज एच मायनस वाय. सो एच मायनस वाय, एच मायनस वायचं इक्वेशन दिस इज जी टी स्क्वेअर बाय 32. आणि इथे बघा रे, जी टी स्क्वेअरची व्हॅल्यू बघा, जी टी स्क्वेअरची व्हॅल्यू येते 2h. ओके, इथे जर मी पुट केली दॅट इज एच मायनस 2h डिवायडेड बाय 32 म्हणजे 1/16. So this is h minus h by 16. So which is what आहे 15h by 16. ठीक आहे. तर हे हाईट असणार फ्रॉम दी ग्राउंड. सो ऑप्शन बी इज करेक्ट हिअर. नेक्स्ट क्वेश्चन.
Two cars start from a point at the same time in a straight line with their position represented by x1 and x2. Okay, at what time do the cars have same velocity? आता इथे बघा पोझिशन गिवन आहे, तर वेलॉसिटी कसं काढणार आहे, डी एक्स बाय डी टीनी. ठीक आहे, तर दोन्ही कारची पहिले वेलॉसिटी फाइंड आउट करून घेऊ. सो व्ही वन इज इक्वल्स टू वॉट आहे, इट इज डी एक्स वन बाय डी टी. आता याचं जर डिफरन्सिएशन केलं तर काय येणार, ए प्लस टू बी इंटू टी. दुसऱ्या कारची स्पीड जर काढायची असेल तर याचं डिफरन्सिएशन दॅट इज एफ मायनस टू टी. ठीक आहे, आणि दोन्ही वेलॉसिटी कुठल्या टाईमला इक्वल राहणार हे विचारलं आहे. तर दोन्ही वेलॉसिटीला इक्वेट करू. व्ही वन इज इक्वल्स टू व्ही टू, काय बघा, इट इज ए प्लस टू बी टी विच इज इक्वल्स टू एफ मायनस टू टी. ओके, सो दिस टू बी टी प्लस टू टी विच इज इक्वल्स टू एफ मायनस ए. तर इथनं जर मी टू टीला जर कॉमन काढलं रे, सो दिस इज बी प्लस वन which is equals to f minus a. So therefore this t is equals to f minus a divided by 2b plus 1. हे आन्सर येत आहे बघा, हा टाईम मिळत आहे. तर कुठलं ऑप्शन करेक्ट दिसत आहे, एफ मायनस ए. यस, सो ऑप्शन डी इज करेक्ट हियर. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. For the velocity time graph shown in the figure below, the distance covered by the body in last 2 seconds of its motion is s1. What is the ratio of s1 to the total distance covered by it? हे बघा, आपल्याला ग्राफ दिला वेलॉसिटी वर्सेस टाइम. ठीक आहे, वेलॉसिटी वर्सेस टाइम जर ग्राफ असेल, सो एरिया अंडर द कर्व इज वॉट आहे, एरिया अंडर द कर्व काय असणार, इट इज द डिस्प्लेसमेंट. बरोबर, तर लास्ट 2 सेकंड्समध्ये म्हणजे काय 5 to 7 पर्यंत आपण डिस्प्लेसमेंट जर फाइंड आउट करायचं असेल तर याचा एरिया काढणार. याचा एरिया कसा काढणार, लेट से दिस इज ए वन विच इज हाफ इंटू बेस किती आहे, 2, हाईट किती आहे 10. ओके, सो दिस ए वन इज इक्वल्स टू वॉट रे 10. हा एरिया 10 झाला. ठीक आहे, आणि टोटल जे डिस्टन्स आहे आपलं लास्ट 2 सेकंड्समध्ये जे कवर केलं, टोटल डिस्टन्स किती, हा पूर्ण एरिया कन्सिडर करावा लागेल टोटल डिस्टन्ससाठी, पूर्ण एरिया. बरोबर, तर याचा जो एरिया बघा, बेस 2 आहे, हाईट 10च आहे, तर याचा पण एरिया किती बनेल रे, 10च बनेल. आणि याचा एरिया इट इज लेंथ इंटू ब्रेथ, दॅट इज 2 इंटू 10 दॅट इज 20. तर टोटल एरिया किती येते रे, A2, दिस इज 10 प्लस 20 प्लस 10 म्हणजे 40. आणि याचाच रेशो आपल्याला काढायचा आहे. ओके, सो दिस इज 10 divided by 40, so this is 1/4. ओके, सो ऑप्शन बघा इथे बी आपल्याला करेक्ट दिसत आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अ बुलेट इज फायर ऑन अ टार्गेट विथ वेलॉसिटी v. Its velocity decreases from v to v/2 when it penetrates 30 centimeter in a target. Through what thickness it will penetrate further in the target before coming to rest? Okay, consider this is our target material. ठीक आहे, इथनं बुलेट फायर केलेली, त्याची वेलॉसिटी किती होती v. ठीक आहे, त्यानंतर बुलेट जेव्हा इथनं एंटर झाली, ओके, सो एंटर झाल्यानंतर इथे ड्यू टू रिटार्डेशन याची स्पीड कमी झाली, किती झाली, v/2. बरोबर, v/2 व्हेन इट पेनिट्रेट 30 सेंटीमीटर, 30 सेंटीमीटरमध्ये याची स्पीड v होती, तर किती झाली, v/2. ओके, तर इथे आपण ॲक्सेलरेशन फाइंड आउट करू शकतो बघा. ओके, सो दिस v स्क्वेअर इज इक्वल्स टू u स्क्वेअर प्लस 2as. हे जर इक्वेशन लावलं बघा ह्या पॉईंटला आणि ह्या पॉईंटला रे. ठीक आहे, सो फायनल वेलॉसिटी किती आहे, v/2चा स्क्वेअर येणार इथे, सो v स्क्वेअर बाय 4. इनिशियल वेलॉसिटी v, तर vचा स्क्वेअर. ओके, प्लस 2a इंटू s किती आहे रे, 30. बरोबर, सो देअरफॉर दिस v स्क्वेअर बाय 4 मायनस v स्क्वेअर इज इक्वल्स टू 60. दिस इज 60a. Okay, so this will become what, right? It is minus 3v square by 4 which is equals to 16 to a. So therefore this is 2. Okay, so acceleration ची value किती रे, v square divided by 80. Okay, minus v square divided by 80 हे झालं acceleration. ओके, आता बघा ॲक्सिलरेशन आपण का बरं काढलं, बिकॉज
फर्दर आपल्याला क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे, थ्रू व्हॉट थिकनेस इट विल पेनिट्रेट फर्दर इन द टार्गेट बिफोर कमिंग टू रेस्ट. म्हणजे कुठल्या तरी पॉईंटला हा जो हे जे बुलेट आहे हे रेस्टला येणार, म्हणजे याची फायनल व्हेलॉसिटी आहे 0 बनेल. ओके, तर हे डिस्टन्स आपल्याला काढायचं आहे बघा. आता हे डिस्टन्स जर काढायचं आहे तर त्यासाठी ॲक्सेलरेशन पाहिजे होतं, म्हणून आपण ॲक्सेलरेशन फाइंड आउट केलं. आता दिस इज अवर फर्स्ट पॉईंट अँड दिस इज अवर सेकंड पॉईंट. ह्या दोन पॉईंटमध्ये आपण हे इक्वेशन लावणार, व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस 2as. आता फायनल व्हेलॉसिटी तर 0च आहे. इनिशियल v/2चा स्क्वेअर म्हणजे व्ही स्क्वेअर बाय 4 प्लस 2. ॲक्सेलरेशन किती रे, मायनस व्ही स्क्वेअर बाय 80 आणि एस जे की आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो दिस इज मायनस व्ही स्क्वेअर बाय 4 विच इज इक्वल्स टू मायनस व्ही स्क्वेअर बाय दिस इज 40. ओके, इंटू एस. व्ही स्क्वेअर कॅन्सल, हे मायनस मायनस प्लस 40/4 विच इज इक्वल्स टू वॉट रे एस. सो दिस इज 10 देअर फोर एस इज वॉट 10 सेंटीमीटर. म्हणजे फर्दर हे जे बुलेट आहे आतमध्ये किती पेनिट्रेट करेल, 10 सेंटीमीटर. 10 सेंटीमीटरपर्यंत गेली त्याच्यानंतर त्याची व्हेलॉसिटी जी आहे ते 0 बनेल, म्हणजे ते रेस्ट लाईन जाईल रे. ठीक आहे. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन. A vehicle runs on a straight road of length L. It travels half the distance with speed v and the remaining distance with speed v/3. तर इथे बघा लेंथ L आहे, हाफ डिस्टन्स म्हणजे किती रे, L/2. ट्रॅव्हल केलं आहे कितीच्या स्पीडनी, व्हीच्या स्पीडनी. त्याच्यानंतर दुसरा हाफ डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आहे v/3च्या स्पीडनी. ठीक आहे. तर इथे बघा डिस्टन्स सेम आहे. ओके, आणि वेलॉसिटी गिवन आहे, तर ॲव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला काय असते रे, इट इज 2 टाइम्स v1 v2 डिवायडेड बाय v1 प्लस v2, म्हणजे 2 इंटू v/3 म्हणजे v स्क्वेअर बाय 3 डिवायडेड बाय दिस इज v प्लस v/3. सो दिस इज 2v स्क्वेअर बाय 3 डिवायडेड बाय 3v प्लस v/3. 3 will get cancel. This is 2v square divided by 4v. v will cancel. This is 2 so this is v/2. So answer is what, right? It is v/2. Option C is correct here. Next question. The following figure shows the variation of displacement with time of a particular object. तर इथे आपल्याला 4 ग्राफ्स दिले आहे. ओके, सो बघू. फर्स्ट ऑप्शन, फिगर A and B shows the object at rest and object moving with the uniform velocity in positive x direction respectively. इथे बघा फर्स्टमध्ये इथे ऑब्जेक्ट रेस्टलाच राहणार, कारण याची पोझिशन चेंजेस होत नाही आहे. ओके, टाइम चेंज होत आहे बट पोझिशन चेंज होत आहे का, नाही, म्हणजे हा रेस्टला आहे. ओके, म्हणजे हे तर करेक्ट आहे. त्याच्यानंतर बी मध्ये काय म्हटलं आहे, इट इज मुव्हिंग विथ युनिफॉर्म वेलॉसिटी इन पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन. बघा एक्स वर्सेस टी जर ग्राफ असेल, याचा जर स्लोप फाइंड आउट केला dx/dt, तर आपल्याला वेलॉसिटी मिळणार, आणि स्लोप काय येत आहे पॉझिटिव्ह, म्हणजे आपली जी वेलॉसिटी आहे ते पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनमध्ये आपली जी वेलॉसिटी आहे ते काय पॉझिटिव्ह आहे इन एक्स डायरेक्शन, राईट. सो हे ऑप्शन तर करेक्ट दिसत आहे. बाकी पण चेक करून घेऊया. दुसरा ऑप्शन काय म्हणत आहे, फिगर बी अँड सी शो ऑब्जेक्ट ॲट रेस्ट. हे तर चुकीचं आहे डायरेक्टली. ठीक आहे, कारण पोझिशन चेंज होत आहे, तर रेस्टला तर नसणार. सी काय म्हणत आहे, फिगर सी अँड डी शोज द ऑब्जेक्ट ॲट रेस्ट. सी अँड डी हे पण चुकीचं आहे. ठीक आहे, फिगर ए अँड बी शोज द ऑब्जेक्ट ॲट रेस्ट. दिस इज ऑल्सो रॉंग. तर स्ट्रेट फॉरवर्ड ऑप्शन ए इज करेक्ट.